छत्रपती शिवाजी महाराज उत्तम शिक्षकाप्रमाणे एक सर्वोत्तम प्रशिक्षक होते हे कोणाला माहिती नाही जास्त. यात जराही संदेह नाही. त्यांनी असंख्य मावळे आपल्या हाताखाली तयार केले. स्वराज्याची शिस्त सैन्यामध्ये वापरून त्यांनी गनिमी कावा हा अद्भुत प्रकार आणून स्वतःच्या मावळ्यांचे मानसिक बळ वाढवले होते. गनिमी कावा हा एक अद्भुत प्रकार होता. गनिमी काव्याच्या सहाय्याने कोणत्याही लढाईला गेल्यास आपणच जिंकणार अशी भावना त्या मावळ्यांमध्ये तयार होत होती. दिवसेंदिवस हीच भावना अधिक दृढ होत होती. त्यामुळेच स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यास गनिमी कावा एक प्रचंड महाशक्ती बनली होती. स्वतः शिवाजी महाराज हे उत्तम प्रशिक्षक असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मावळ्यामध्ये उत्तम शिस्त निर्माण केली होती. ती शिस्त होती स्वराज्याची. स्वतःच्या मावळ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची जी शिस्त निर्माण केली ती सर्वांनाच लागू होती. मग तो कुणीही असो, कोणत्याही जाती जमातीचा असो, हिंदू असेल अथवा मुसलमान असेल, सर्वांना शपथ एकच, फक्त स्वराज्याची आण. छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसता शब्द उच्चारला की आपण जे करतोय ते कशासाठी, तेव्हा त्यांचे मावळे त्यांना उत्तर देत होते, स्वराज्यासाठी, स्वराज्यासाठी, स्वराज्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम शिक्षक होते. ते स्वराज्याच्या शाळेमध्ये सर्वांना हिंदवी राज्याचे धडे देत होते. त्यांचे मावळे स्वराज्याच्या वर्गात बसून त्यांचे धडे गिरवत स्वराज्याची प्रगती करत होते. स्वराज्याचं प्रगती पुस्तक उत्तम चाललं होतं. मावळ्यांचा अभ्यास उत्तम चाललेला होता. त्यामुळे सर्व नेहमी पास म्हणजे उत्तम मार्गाने उत्तीर्ण होत होते. अधूनमधून लढायामध्ये त्यांची परीक्षा होत होती. त्यांच्या या सरावाला अजिबात खीळ बसली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः उत्तम मावळे होते. ते स्वतः स्वराज्याचे पूर्णपणे भरलेले जोशपूर्ण आव्हान आपल्या मावळ्यांना करीत. एका मावळ्याने दुसऱ्या मावळ्याला केलेले आव्हान लगेच समजत होते. छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम प्रशिक्षक, एक उत्तम शिक्षक, एक वक्ते आणि एक समुपदेशक होते. स्वराज्य संस्थापक होते. हिंदूचे जागतिक मार्गदर्शक होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते विश्व हिंदू हृदय सम्राट होते. शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्याचे उद्गार. छत्रपती शिवाजी महाराजांचे पाऊल पुढेच पडत होते. ते स्वराज्याच्या दिशेने पडत होते. त्याच्या मागून पडणारी सावली स्वराज्याची माऊली होती. त्या मागून चालणारे मावळे स्वराज्याचे बाहुबली होते. स्वराज्याचा एक मावळा म्हणजे हत्तीच्या बळाचा, बाहुबलीच्या शक्तीचा, शिवाजी महाराजांच्या भक्तीचा, महाराष्ट्राच्या लाल काळ्या तांबड्या मातीचा. खरोखर त्यावेळेचे दिवस हे स्वराज्याने मंतरलेले दिवस होते. बोला छत्रपती छत्रपती महाराज की जय. शिवाजी राजे शिक्षक आणि प्रशिक्षक म्हणून त्यांच्या मावळ्यांमध्ये लोकप्रिय होते. तसेच ते एक वक्ते होते. त्यांच्या भाषणावर त्यांची मजबूत पकड होती. आपल्या मावळ्यांना उत्स्फूर्तपणे लढण्यास त्यांचे बोलण्याचे बळ देत होते. उत्तमपणे बोलून इतरांच्या मनावर स्वराज्याचे प्रेम सहजपणे बिंबवले जात होते आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांचे उत्तमपणे छत्रपती राजे समुपदेशन करीत, जनतेच्या मनाला उभारी देत, त्यांच्या मनावर स्वराज्याचे चिन्ह उमटवून त्यांना स्वराज्याशी लढण्यास, स्वराज्याचे संरक्षण करण्यास इच्छाशक्ती निर्माण करण्यास मदत करीत. स्वतः शिवाजी महाराजांनी नैराश्याच्या गर्दीत सापडलेल्या रयतेला अनेक वेळा बाहेर काढलेले आहे. त्यांच्या जीवनावर स्वराज्याची मोहर उमटवली होती. नाळलेल्या पिछलेल्या लोकांच्या जीवनावर स्वराज्याची मुद्रा बसवली होती. जे स्वराज्यात यायला तयार नव्हते त्यांच्याबाबत कठोर पावले उचलून त्यांच्यावर स्वराज्याचा ठसा उमटवला होता. पन्हाळगडावर सिद्धी जोहरने महाराजांना बंदी बनवले होते. त्यावेळी पन्हाळगडावरून शिवाजी महाराज निसटले. नेताजी पालकरला त्यांनी सांगितले होते, तू तिकडे सैन्यानीशी ये. मात्र नेताजी पालकर तिकडे कुमक घेऊन उशिरा आले. त्यामुळे शिवाजी महाराज रागावले. त्यांनी नेताजी पालकरला स्पष्टपणे म्हटले, नेताजी, तुला आम्ही स्वराज्यातून बडतर्फ करीत आहोत. तुझा मावळे हा सन्मान आम्ही काढून घेत आहोत. त्याचे कारणही तेवढेच होते. त्या लढाईत जर 1000 माणसाचा बळी गेला होता आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरला स्वराज्यातून बडतर्फ केले. दुखावलेला नेताजी पालकर विजापुरांकाशी जाऊन मिळाला. त्यानंतर जयसिंग
राजे यांनी नेताजी पालकरला मुघलांकडे वळवले. तो मुघलांचा सेवक झाला. नेताजी पालकरचे नाव मोहम्मद कुलीखान असे ठेवण्यात आले. मात्र नंतर पश्चाताप झालेला नेताजी पालकर स्वतः स्वराज्यामध्ये पुन्हा येण्याचे साठी प्रयत्न करीत होता. नेताजी पालकर याचे मुसलमान धर्मातून हिंदू धर्मात शुद्धीकरण करण्यात छत्रपती शिवाजी महाराजांची हीच प्रशिक्षक वृत्ती, शिक्षण वृत्ती दिसून येते. कारण शिवाजी महाराज हे जातपात मानत नव्हते. सर्व माणसे समान आहेत या त्यांच्या स्वभावामुळे किंवा विचाराने छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळी सर्व लोकप्रिय झाले होते. अगदी शत्रूच्या गोटामध्ये सुद्धा ते लोकप्रिय होते. याचे मुख्य कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या मातोश्रींनी दिलेले शिक्षण. श्रीकृष्ण, श्रीराम आणि इतर वाचलेली ग्रंथ यामुळे शिवाजी महाराजांचे शिक्षण विचार प्रगल्भ झाले होते. शिकता शिकता स्वतः ते शिक्षक बनले. शिकवता शिकवता स्वतः ते प्रशिक्षक बनले. बोलता बोलता ते स्वतः वक्ते बनले आणि समजूत घालता घालता स्वतः ते उत्तम समुपदेशक बनले. नेताजी पालकरचे उचित समुपदेशन करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणे याबाबत इतर लोकांशी चर्चा केली. स्वतः नेताजी पालकर यांच्याशी राजांचे बोलणे झाले. त्यांचे विचार खुले होते, बहुजनांसाठी प्रेरक होते. राजांच्या विचाराची आदानप्रदान निश्चितच उच्च कोटीची होती. त्यामुळे धर्मांतरित झालेली नेताजी पालकर पुन्हा हिंदू धर्मात येण्यास तयार झाले. छत्रपती महाराज आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यानंतर औरंगजेबाने तेव्हा अतिशय कडक पावले उचलली होती. दुसरा शिवाजी म्हणजेच प्रति शिवाजी नेताजी पालकर आपल्या तावडीतून सुटू नये म्हणून औरंगजेबाने नेताजी पालकरचे तेव्हा धर्मांतर केले होते. 9 वर्ष नेताजी पालकर औरंगजेबाच्या सोबत होता. विविध मोहिमेवर जात होता. 10व्या वर्षी त्याने औरंगजेबाने नेताजी पालकरला मोहिमेसाठी महाराष्ट्रात पाठवले. तेव्हाही नेताजी पालकर त्यांच्या तावडीतून निसटून रायगडावर शिवाजी महाराजांकडे येऊन पोचला. मग शिवाजी महाराजांनी ठरवले नेताजी पालकरचे शुद्धीकरण करायचे, त्याला पुन्हा हिंदू धर्मात घ्यायचे. त्यावेळी नेताजी पालकरला पुन्हा त्यानुसार नेताजी पालकरला हिंदू धर्मात घेण्यात आले. शिवाजी महाराजांनी एक नवीन पायंडा निर्माण केला. नेताजी पालकरचे मन भरून आले. नेताजी पालकर शिवाजी महाराजांना म्हणाले, राजा, तुमच्यासारखा राजा या भूमीत होणे नाही. तुम्ही मला पुनर्जन्म दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरला वर उठवले आणि छातीशी धरून मिठी मारली. तेव्हा नेताजी पालकरला अधिकच गहिवरून आले. नेताजी पालकरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते बघून इतर मावळ्यांना सुद्धा अश्रू अनावर झाले. नेताजी पालकर आणि शिवाजी महाराजांची ही भेट इतिहासातली मोठी भेट ठरली. नेताजी पालकर शिवाजी महाराजांचे ऋण कधीच विसरला नाही. नेताजी पालकरला शिवाजी महाराजांनी पूर्वीचे काम दिले नाही, त्याला दुसरे काम दिले. नेताजी पालकरने सुद्धा त्याबद्दल अजिबात तक्रार केली नाही. दुसरे काम दिलेले त्याने इमाने इतबारी केले. यासाठी हिंदू धर्मात असा शिक्षक, प्रशिक्षक आणि समुपदेशक राजा झाला नाही, होणे नाही. त्या काळची स्थिती म्हणजे एकदम जुना काळ होता. त्या काळामध्ये असा दूरदृष्टी ठेवणारा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या भारतभूमीत जन्माला आला, हेच या भूमीचे मोठे भाग्य आहे असे म्हटले गेले तर अजिबात